10वा अध्याय. श्री गुरु मीराबाईचं भजन ध्यानात ऐकलं आज. मीरा मनमानी सूरत सैल असमानी. आभाळाकडे पाहून, आकाशाकडे पाहून निळा रंग दिसतो तर मीराबाईला कृष्णाची आठवण येते. निळा किंवा आभाळासारखा श्यामल वर्ण. सूर्य तसा सूर्याचा प्रकाश, सूर्याच्या रंगाचा सूर्यप्रकाश, म्हणून ती म्हणते माझा कृष्ण जसा तसा त्याच सगळीकडे असं म्हणतात त्याचाच रंग दिसणार, अजून कुठला रंग दिसणार. जब जब सूरत लगी वा घर की पल पल नयनन पाणी. जेव्हा जेव्हा आठवण आली टचकन डोळा भरून आला, डोळ्यात पाणी आला. केव्हा मिळेल, केव्हा दिसेल, केव्हा भेटेल, इथे मी काय करते आहे, हे काय त्याच त्या कचरापट्टीमध्ये मुलं, नातवंड, शेजार बाजार, रोज तेच झोपणं, उठणं, शिजवणं, खाणं, घासून पुसून ठेवून देणं, धुणं, वाळवणं, झोपणं, उठणं, शिजवणं, खाणं पिणं, घासून पुसून ठेवून देणं, झोपणं. यांनी काय होत आहे, तिला वाटतंय केव्हा मिळेल. जब जब सूरत लगी वा घर की. जेव्हा जेव्हा माझी तिकडची आठवण आली, अरे मी तर त्याची आहे, तो माझा आहे. पल पल नयनन पाणी. ज्यो हिये पीर तीर समसालत. कसक कसक कसकानी रात दिवस मोहि नींद न आवे, भावे अन्न न पाणी. खाताना पिताना सतत अस्वस्थ होते मी. मीराबाई म्हणते अजून एक घास झाला, अजून एकदा पोट भरलं, अजून एक दिवस शरीर टिकलं, पण माझं ईश्वर नाही मिळत आहे. मी रुतून गेली, याच्यात फसून गेली. जसं ध्यानाच्या वेळेस म्हटलं, घरात सामान 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 आणि मनात मान अपमान. आत येईन बाहेर येई, दोन्हीकडे नुसतं जमा 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 केला. तो केव्हा मिळेल. तर त्याचाच उल्लेख त्याच्याच शब्दांमध्ये असलेला 10वा विभूती योग. बत्तीस 33 झाला होता, 33 34 35 ही झाला होता. 36 पासून आज सुरू करू. 36वा श्लोक. मी म्हटलं होतं की कदाचित आज हा अध्याय संपू शकेल. तर 36वा श्लोक. द्यूतं छलयतामस्मि तेजस्विनामहं, जयोऽस्मि व्यवसायोऽस्मि सत्वं सत्वमतामहं. कैसे कि मैं छल करने वालों में जुआ, प्रभावशाली पुरुषों का प्रभाव हूँ. मैं जीतने वालों का विजय, निश्चय करने वालों का निश्चय और सात्विक पुरुषों का सात्विक भाव हूँ. मी काय विभूती योग आहे, विशेष प्रागट्य कुठे ईश्वराचं कसं कसं बघावं, कसं कसं शोधावं, कुठे कुठे दिसेल, कुठून कुठून आठवण येईल. जसं आता आपण मीराबाईचं भजन ऐकला की मी निळं आकाश पाहते तर मला लक्षात येतं की हा त्याच्या अंगाचा रंग सगळीकडे पसरला. जिकडे जिकडे वर वर पाहते सगळीकडे मला त्याचाच रंग दिसतोय. म्हणजे सूर्याचा प्रकाश, कृष्णाचा आकाश, म्हणून हा रंग. जसं ती म्हणते कुठे, आणि मग मला लगेच डोळे भरून येतात, टचकन पाणी येतं की अरे इतका पसरला, इतका सगळीकडे आहे, आणि मला कसं नाही मिळत आहे. जसं मीराबाईच्या मनातलं हे बीच तीर समलागत. हृदयात बाण खोपसला गेला आहे, वेदना होऊन राहिल्या सतत, निघत नाही आहे. तुला तुझ्या आठवणीची वेदना तुला कसं नाही कळत आहे. सगळीकडे तू पसरलाय वर माझ्या, तुला मी कशी नाही दिसत आहे. तर जसं तिला वेगळ्या वेगळ्या प्रकारे कल्पना लक्षात आलं, तसं हा स्वतःच सांगतोय की इथे हे दिसेल, हे चमकेल तर समज ही चमक माझी आहे. इथे असं हे आवडेल तर ते समज की ते त्या माझ्यामुळे. कारण अर्जुनाने विचारलं कुठे कुठे भेटशील, तू कुठे कुठे बघू, मी तुला कसं समजू. केषु केषुच भावेषु चिंत्योऽसि भगवान मया. कुठल्या प्रकार चिंतन कसं करू तुझा. जप केला
पुट 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 जप. अजून कोणी म्हणलं 8 माळा करा, 10 माळा करा, 108 ची करा, नाही तर 36 ची करा, 32 ची करा. नाही नाही, रोज 10 माळा करायला पाहिजे. कोणी म्हटलं त्रिकाल संध्या 3 वेळा करा. त्याला पुट 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 मंत्र जाप झाला. आणि कोणी म्हणे हाही मंत्र करा आणि तोही मंत्र करा, याचाही केला आणि त्याचाही केला. शब्द अक्षर तर झाले, शब्द म्हणून झाले. आणि त्याची आठवण भरल्या गेली का दरवेळेस पासून लक्षात आलं का काय कुठे ते चिंतन झालं का थोडक्यात म्हणजे. तर त्यांनी म्हटलं, श्रीकृष्णाने म्हटलं, आता माम अनुस्मर युद्धच चेतसा नान्यगामिना. आपण ऐकलं तर 8व्या अध्यायात अक्षर ब्रह्मयोगात. इकडे तिकडे नको तू लक्ष जाऊ देऊ, डिस्ट्रॅक्ट नको हो. तस्मात सर्वेषु कालेषु माम अनुस्मर युद्धच. पूर्ण वेळ माझा विचार कर. मयि अर्पित मनोबुद्धिर मामे वैश्यस्य असंशयम. मग काही डाऊट नाही राहणार, संशय नाही राहणार. तू मला मिळशील, मी तुला मिळेल, तुला अनुभव होईल. पूर्ण वेळ कसं बसून पुट 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 करून माळ करून बस, पूर्ण वेळ कसं बसून राहा. युद्धही कर म्हणताय. जे काय सुरू असेल जीवनामध्ये, जो कोणी समोर असेल, जे काय दिसत असेल, जे ऐकू येत असेल, जो विचार असेल, त्यात ही कला आत्मसात कर. श्रीकृष्ण म्हणतो की माझी विभूती त्यात काय, मी एक थेंब कसं टाकून ठेवलाय. आणि एखादा थेंब गुलाब पाणी शिंपडतो, एवढं मोठं थोडस गुलाब पाणी टाकतो, किंवा मेणबत्तीचा वास येतो, सुगंध, ते पूर्ण सुगंध नाही जाळत आहे. एवढ्या मोठ्या मेणात केव्हा तरी बनवताना 2-4 थेंब टाकून दिले अत्तराचे. ते नुसतं ते थेंब जेव्हा तेवढा वास येईल, बाकी पूर्ण वेळ काहीच नाही असं नाही. पूर्ण वेळ मेणबत्तीचं त्या उदबत्तीमध्ये नुसतं अत्तराची काडी नाही आहे, काहीच नाही. उदबत्त्या जर साधं आहे, रेग्युलर, आणि ते नुसते शेवटी सगळ्यात डुबवतात, अत्तराच्या पाण्यात डुबवून बाजूला वळायला ठेवून दिली. सगळी उदबत्ती तयार झाली, एक थेंब, एक कणही अत्तर नाही उदबत्तीमध्ये. जोपर्यंत ऍक्च्युअल खऱ्या उदबत्त्या ज्या बनवतात, एक कणही अत्तर ना. सगळ्यात शेवटची पायरी बस एकदा डुबवून बाजूला वळायला ठेवून दिली. तर मग पूर्ण उदबत्ती पूर्ण वेळ जेव्हा जळते तेव्हा सुवास किती छान आहे, 3 मिक्स आहे, शास्त्रीय आहे, असं आहे तसं आहे, सगळं मस्त. तसा कुठेही काही जरी थोडीशी आठवण आली त्याच्यामध्ये, थोडं जर लक्ष कुठल्या तरी प्रकारे की अच्छा याच्यात बहुतेक ईश्वराचा हा अंश असेल, याच्यामुळे याच्यात हे अत्तरात डुबवली असेल म्हणून सुगंध होत आहे, तसा उदबत्ती. नाही तर नुसती स्वतः उदबत्ती जाळली तर काळी जाळल्यासारखं धूर होईल, जे काही नाही होणार, त्यांनी सुवास नाही येणार, प्रसन्न नाही वाटणार. पुण्यो गंध पृथिव्यां च तेजश्चास्मि विभाव असो. 9व्या अध्यायात आपण ऐकलं होतं, जीवनम सर्वभूतेषु तपश्चासी तपस. पुण्यो गंध पृथिव्या, पृथ्वीमध्ये जो गंध आहे, चांगला जो सुवास येतो, ते माझीच विभूती आहे. कांदा आवडतो, कांदा थोडा प्याज छिलके डालना, तर कांद्याचा जो सुवास आहे, कच्चा चिवडा खाताना मध्येच आठवण येऊ शकते कृष्णाची. त्याच्यावर कच्चा कांदा टाकल्याशिवाय मजा नाही येत. हे कांद्यात वास कुठून आला इतका, असा स्वाद. भगवद्गीतेत चांगलं, पृथ्वीतून जर आला आहे कांदा, पृथ्वीतून आला आहे, त्यात जो गंध आहे ते माझ्या पुण्याचा प्रभाव आहे, माझ्या सुकृताचा, माझ्या चांगुलपणाचा. कृष्ण म्हणतो पुण्यो गंध पृथिव्यां. मोगरा, पारिजातकाचं इतकं नाजूक सुंदर फुल असं कसं आलं, इतकी शेंद्री काडी, इतके छान पांढरे त्याच्या पाकळ्या, डाळिंबाचं बी, एवढं मोठं टरबूज, आणि आत लाल शार गोड रस. जे कसं कुठून आलं आहे, सगळ्यासाठी म्हटलं पृथ्वीतून जर आला आहे तर मग माझा गंध आहे. मी शरीर व्यक्ती पृथ्वी तत्व आहे. सुंदर स्त्री दिसली, गोड आवाज आहे कोणाचा, कोणी उमदा पुरुष, उंचपुरा, सुदृढ बांधा, रुंद खांदे, चौडी छाती, पृथ्वीतून जर आला आहे ना, हाड मांस पृथ्वीतून आलेला आहे, सॉलिड जे काय आहे ते सगळं पृथ्वीतून अन्न खाऊन त्याच्यातून जन्म झालेला आहे. हेही सांगितलं आहे, अन्नात् भवति पर्जन्य, पर्जन्यात् समुद्भवम्.
यज्ञात भवति पर्जन्यात अन्न समुद्भवम. त्या कार्यातून मग अन्न खाऊन त्यातून जे वीर्य बनतं त्यातून जीवात्मा जन्माला येतं. ही भगवद्गीतेत आहे. अशी जादूची पोथडी आहे. 700 श्लोकांमध्ये असं कुठलं नाही ठेवलं जे सांगितलं नाही सांकेतिक भाषेने. तर 1000 प्रकारे देवा ज्याला मन गुंतवायचं आहे, ईश्वराचं चिंतन करण्याची जिची इच्छा आहे, तिच्यासाठी वेळ नाही राहू शकत. अशी वस्तू नाही आहे आजूबाजूला कुठे ज्याच्यातून शेवटच्या टोकापर्यंत कृष्णाची आठवण नाही होऊ शकत. सर्वत्र मयी पश्यती. 6व्या अध्यायात म्हटलं सगळीकडे मला बघू शकतोस तू. 9व्या अध्यायातही म्हटलं आहे. 4थ्या अध्यायात म्हटलं आहे ज्ञान कर्म संन्यास युगात यज्ञात्वा न पुनर्मोहम एवं यास्यसि पांडवः ये अन्यभूतान्यशेषेण द्रक्ष्यस्यात् आत्म अन्यथो मयि. हे असं ज्ञान मिळेल ह्या गीतेतून. श्रीकृष्णाची वचन 4थ्या अध्यायात आहे 35वा श्लोक. हे असं लक्षात ये अन्य भूतान्य शेषेण जे काही बघशील द्रक्ष्यस्यात् आत्म अन्यथो मयि. त्या सगळ्यांमध्ये आपलं साम्य दिसेल तुला की माझ्याशी जुळलेलं आहे. तुकडा नाही आहात. हे झाड वेगळा तुकडा आहे, मी इकडे वेगळा तुकडा आहे असं नाही. जे कनेक्टेड दिसेल, एक सलग दिसेल, एकच प्रागट्य बुके ठेवला असला ते सगळे एकात जसे मागे जे दिसत आहे कृष्णाच्या फोटो समोर कर्दळीचं पान आहे, जास्वंदाचं फूल आहे, अजून जे कुठले पानं फुलं आहेत ते सगळे त्या एकात खोसलेले आहेत. त्या एकातलं जल सगळ्यांना मिळते आहे. त्या एकाने सगळ्यांना आधार देऊन दिलेला आहे, ठेवलेला आहे आणि एकच सगळ्यांना पोषण करते त्यातल्या पाण्याने. त्या जलाद्वारे त्यातल्या पोषणाद्वारे सगळे एकमेकाला कनेक्टेड आहे. किती अनेक 7व्या अध्यायात येतात वासुदेव बहुनाम जन्मनाम अंते ज्ञानवान माम प्रपद्यते. 7वा अध्याय ज्ञान विज्ञान योग. खूप अनेक जन्मानंतर साधना केल्यानंतर लक्षात येतात काय शेवटचं सत्य वासुदेव सर्वम इति स महात्मा सुदुर्लभ अखिल ब्रह्मांड मा एकतो श्रीहरी. पण हे प्रॅक्टिस कशी करू कसं बघू तुला कुठे कुठे काय काय मला अजून कळत नाही याच्यात. म्हणून तो हा अध्याय पूर्ण श्रीकृष्णाचा उद्देश आहे की चांगलं वाईट जे काही विशेष दिसते विशेष वाईट विशेष गुंड आहे हा भलताच बदमाश आहे. आमच्या घराच्या पलीकडे राहतो समजा माझ्या नाही 3 घरं सोडून तेव्हा ते घर दिसते महागुंड आहे. अशा काही काही आयडिया असं लोकांना चिठ्ठ्या बनवला इतकं लुटलं आहे. श्रीकृष्ण म्हणतो माझी शक्ती आहे. द्यूतम च छलयताम अस्मि. आत्ता श्लोकात छळ करणाऱ्यांमध्ये जीवा खेळणार खूप तिची अक्कल जी आहे शक्कल जी लढवली आहे ही चमक. कसा का मोगऱ्याचा एवढा सुंदर सुवास येतो कांद्याचा नाही तसा येत. पण दोन्हीमध्ये त्यांनी म्हटलं माझ्यापासून आलाय. कांदे नाही वाहत देवाला. कांदा किसून लसूण किसून ठेवला कांदा किसून ठेवला आणि सत्यनारायणाची पूजा आहे. अगं आणलं की नाही लसणाचा किस्सा तर लसणाने कृष्णाला आता झालं. आता कांद्याचा आता हे धतुऱ्याच्या फुलाचा रस पिळून काढ हे प्या पंचामृत प्रभू. तसं नाही कर. धतुऱ्याच्या फुलाच्या रसाचं तीर्थ नाही दाखवत आणि कांदा आणि लसणाने पंचामृताने त्याला नाही करत. पण आलं तिथूनच आहे ना ते. तो स्वतः म्हणतोय जे चांगलं ते दिसतं पण वाईट जे आहे ते तिथूनच आलेलं आहे. द्यूतम च छलयताम अस्मि. तर थोडक्यात एक सलग बुद्धी होणार. चंद्र तारे दिसून राहिले आकाशात तरी आहे, नाही दिसून राहिले तरी आहे.
कळते आहे नाही कळत आहे वेगळी गोष्ट आहे, पण कळत नाहीये म्हणजे आहे नाही असं नाही आहे. दिसत नाही म्हणजे नाही आहे असं नाही. आता चंद्र नाही दिसत आहे, पण आहे. रात्री सूर्य नाही दिसत, पण आहे. दिसत नाही तर आपल्या दृष्टीचा दोष आहे. कळत नाही तर आपल्या बुद्धीचा दोष आहे. जेव्हा विज्ञानाने ज्ञान विज्ञान योग परिज्ञान मिळेल, विज्ञानाने लक्षात येईल की अरे दिसत नाही कारण माझे एवढंच दिसते डोळ्यांनी, असं पूर्ण सगळीकडे एकदम मागचं वरचं खालचं नाही, इतके काही मैल पर्यंतच दिसते, हजारो मैल दूरपर्यंत नाही दिसत. जर दिसत असतं तर मला आत्ताही चंद्र दिसला असता, सूर्य दिसला असता, पण आहे तसं आहे. म्हणून याला योग शास्त्र म्हटलंय. शास्त्र म्हणजे सायन्स. प्रत्येक अध्यायाच्या शेवटी योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे विभूति योग नामो दशमोऽध्याय श्रीकृष्णार्पणमस्तु. हरि ओम तत्सत. हरि अर्पण. सायन्स आहे की अच्छा तुला दिसत नाही, तुला पण नाही, पण मी सांगतो. कृष्ण म्हणतो विश्वास ठेवशील तर मग अजून लक्षात येईल. जितकं लक्षात येईल तितकं मग एक दिवस अनुभव येईल, कळायला लागेल का रे हो खरंच आहे स्पष्ट. म्हणून इतका विस्तारपूर्वक विस्तरेणात्मनो सुरुवातीला या अध्यायाच्या काय म्हटलं, मी तुला विस्तारपूर्वक सांगतो. अरे माझा पसारा इतका पसरलेला जो आहे, माझंही मला माहित नाही कुठे काय कसं, थोडं सांगतो. ह्या अध्यायाच्या शेवटी सुरुवातीला आपण ऐकलं होतं, तो म्हणतो की ते सगळं नाही सांगू शकत मी तुला, आणि मी तर सांगू शकेल पण तुला समजू नाही शकणार, इतका वेळ नाही राहणार. म्हणून मी चमक धमक जिथे जिथे आहे तेवढं सांगतो, सो दॅट तुला थोडी प्रॅक्टिस होईल आणि मग स्वतःची दृष्टी, स्वतःची शक्ती आली की मग लक्षात यायला लागेल, समज एकाग्रचित्त जर झालं मन, इकडे तिकडे डिस्ट्रॅक्टेड जर नसला, जसं ध्यानाच्या वेळेस मी म्हटलं, घरात सामान आणि मनात मान अपमान. घरात जर सामान 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 आणि मनात जर मान अपमान, याच्यामध्ये जर चित्तवृत्ती विखुरलेल्या गेल्या, डिस्ट्रॅक्टेड नसल्या 24 तासातल्या, प्रमुखता जास्तीत जास्त सामान नाही, मान नाही, अपमान नाही, सामान नाही, समान, समत्वम योग उच्यते. समान म्हणजे एक तुल्य. ध्यानाच्या वेळेस भक्ती योगातला श्लोक जसा म्हटला, तुल्य मित्र हरिपक्ष योग, मान अपमान तुल्य. तुल्य तुल्य म्हणजे समान समान, समतोल, एक जैसा, एकसारखा, सेम आहे. हे की ते की ते की, असं नाही तसं नाही. हे डिस्ट्रॅक्ट. तर अट्रॅक्ट व्हायचं असेल तर डिस्ट्रॅक्ट नको व्हायला. अट्रॅक्ट होणं म्हणजे आकर्षित व्हायचं असेल तर विकर्षित नको व्हायला. कुठे आकर्षित व्हायचं? कर्षती आकर्षती सा कृष्ण. वेदांमध्ये त्याच्या नावाची परिभाषा आहे. गर्गाचार्यांनी त्याच्या आईवडिलांना सांगितलं कृष्ण म्हणजे काय. सगळ्यात आकर्षक जो आहे, जाणता अजाणता ज्याच्याकडे आपण आकर्षित होत आहोत, माहित नाही, कळत नाही, माहित नाही म्हणून वेदना होतात, दुःख होतं, त्रास होतोय, चटके बसतात अपमानाचे, छाती फुलते मानाने. पण जेव्हा कळेल, आकळेल, लक्षात येतं, ओ ते सगळं श्रीहरीची लीला आहे. बाकी मग सामान सुटेल, मान सुटेल, अपमान सुटेल आणि बस कृष्णात चित्त लागेल. त्या प्रॅक्टिससाठी हा विभूती योग अध्याय जो सुरू आहे, ज्या 36व्या श्लोकात आपण आता ऐकलं, द्यूतम छलयताम अस्मि. हे एकच धर्म आहे, हा असा एकच देव आहे मुख्य. म्हणजे सगळं काही मी आहे, चांगलंही मी आहे, वाईटही मी आहे. चांगलं माझ्यामुळे आहे, वाईट माझ्यामुळे. वाईट मी आहे म्हणण्यापेक्षा सगळं, तर मी समजा उभा असेल, म्हणजे कोणाचा चेहरा चमकून आला, त्याच व्यक्तीची सावलीही पडून आली आहे. मी इथे बसलोय, माझ्या समोर तुम्ही असलं तर, मी सूर्याला अर्घ्य देऊन राहिलो समजा, तुम्ही तिकडून पाहून राहिले, एकदम चमकून राहिला चेहरा, सूर्य चेहऱ्यावर येतो आता.
पाणी चमकून आला, बापरे केवढं तेजस्वी आहे असं. आणि जरा मागे पाहते त्या काळी शार साल त्याचीच सावली आहे. अरे हे चांगला माणूस आहे की वाईट माणूस आहे? एवढं इकडून पाहिलं तर असं चमकून राहिला मस्त. आणि मागे तर सावली पडली आहे. हो, चमकही माझी आणि सावलीही माझी आहे. न चमक मध्ये अटक, न सावलीमध्ये भटक, माझ्यात लटक. हे चमक 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 नुसती चमक दमक आहे. सावली वगैरे मुख्य व्यक्ती माझ्याशी जर वार्तालाप करायचा आहे, माझ्याशी जर भेट घ्यायची आहे, मला जर जाणून घ्यायचं आहे, तर माझ्या चमकचं इतकं महत्व नाही जितकं माझं महत्व आहे. आणि माझी सावली माझ्या येते, याची सावली जर लंबी पडली, आता याची सावली आडवी झाली, याची सावली अशी झाली तशी झाली, यालाही अर्थ नाही. त्यांनी काही सावली कळणारही नाही, सावलीने मी कळणार नाही, सावलीने फायदा होणार नाही, सावलीच्या मागे धावून काही प्राप्त होणार नाही. ओळख माझ्याशी करायला हवी, गप्पा गोष्टी माझ्याशी करायला हव्या, प्रश्न मला विचारायला हवे, ना माझ्या सावलीला माझ्या चमक धमकला. पण दोन्ही आहे तर माझेच ना. मी आहे म्हणून ते आहे. मला कल्पनाही नाही की माझी सावली माझ्या मागे मागे येते. येते नाही येते याची चिंताही नाही, आली तर आली, नाही आली तर नाही आली. नाही, मी याच्यासाठी नाही अस्तित्व माझं ठेवलं की मी खूप चमकलं पाहिजे सतत म्हणून. चमकेल चमकेल, नाही तर नाही चमकेल. तसा चांगलंही माझं आहे, वाईटही माझं आहे. न चांगल्यात अटक, न वाईटात भटक, सगळी खटक माझ्यात असायला हवी, असं श्रीकृष्ण म्हणतोय. हा असा एकच देव आहे, असं एकच शास्त्र आहे, असा एकच धर्म आहे, असं स्पष्ट. कन्फ्युजन नाही. हे कोणी राक्षस लोक वेगळे आहे. त्याच एका भृगु ऋषीतून दैत्य आणि आदित्य दोन्हीची निर्मिती झाली. ह्या एकाच मनात चांगले असते आणि वाईटही असते. एकच व्यक्ती दान धर्मही करतो आणि आपला हात राखूनही ठेवू शकतो. सूर्य असताना दिवस येतो रात्री होता, असूनही सूर्य. चंद्र असतो पण त्यात पौर्णिमा आणि अमावास्या असं कसं विचित्र आहे. चंद्र जर आहे तर अमावास्या कशी आली आहे? पण आपल्या दृष्टीवर अनुभव, आपल्या आपण कुठे आहे त्याच्याप्रमाणे. म्हणून त्यांनी असे वेगळे विभाजन नाही ठेवलं. सगळे इन्क्लुसिव्ह, सगळ्यांना धरून चालणार. अपि चेत् दुराचारो पापेभ्य सर्वेभ्य पापकृत्तमः. त्या 4थ्या अध्यायातला 38वा श्लोक. सर्वं ज्ञानप्लवेनैव वृजिनं सन्तरिष्यसि. द्यूत तर छोड, द्यूत करणारा काय वाईट नाही आहे. आपले स्वतःचे पैसे नुकसान करून घेतो, फायदा करून घेतो, जे काय आहे. पापी जरी असेल, कसा पापी? महापापी. महापापी म्हणजे काय? नाही, पाप्यांमधला सगळ्यात मोठा पापी. अपि चेत् सुदुराचारो, खूप पाप. सर्वेभ्य पापकृत्तम. हे गीतेतला 4थ्या अध्यायातला 38 श्लोक. एक पाप नाही सोडला त्याने केलं, कल्पना नाही करू शकत एवढं पाप. तरी सुद्धा हे जे मी ज्ञान सांगतो आहे, सर्व ज्ञान प्लवेन, प्लवेन म्हणजे नावेत बसून बिंदास तिकडच्या तीराला निघून जाशील. वर्जिनम संतरिष्यसी, सेफली, सेफ हार्बर, सुरक्षितपणे तीरावर पोहोचून जाशील. यज्ञात्वा न पुनर्मोहम एवं यास्यसि पांडव. मग पुन्हा नाही मोह, पुन्हा नाही पाप होणार, पुन्हा वाईट दुष्कृत्य नाही, पुन्हा तसं नाही होणार. म्हणून याचं महत्व, प्राधान्य आहे सगळं याचच आहे ना. त्याच समुद्रात, एका समुद्राचं गढूळ, ते मुंबईच्या जीव चौपाटीकडे गेलं तर केवढा कचरा दिसतो, गढूळ पाणी दिसते, काही स्वच्छ नाही, कसं धुरकट दिसतं. आणि इकडच्या भागात आला तर तोच समुद्र या बाजूला स्वच्छ निळाशार व्यवस्थित ठेवलेला. तर समुद्राने जर म्हटलं की हे दोन्ही माझेच पाणी, माझंच जल आहे, तर अचानक त्या समुद्राची पूजा करणं बंद. समुद्र बेकार आहे, समुद्र खराब आहे, समुद्र खोटारडा होईल जर त्यांनी म्हटले की नाही ते तिकडचे जे भारतातले बीचेस आहे ना, ते माझं पाणी आहे, अरे ते दुसरं एक गुंडा समुद्र आहे, दुसरं
बदमाश समुद्र आहे. एक काल्पनिक कपोलकल्पित इमॅजिनरी लाईन ड्रॉ केली आणि तिकडचं सगळं दुसऱ्या कोणाचं तरी आहे. इकडचं हे स्वच्छ चांगलं सुंदर जे दिसते इकडचे बीचेस ते माझं आहे. ते एक तर चापलूस आहे समुद्र, बदमाश आहे, गुंडा आहे, की आपणही बुद्धू आहे. हो अच्छा अच्छा हा तुम्हीच चांगला पाहिजे पकड. उदो होला उदो होला उदो 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 नाही. समुद्र म्हणतो खबरदार, नीट विचार कर. एकच समुद्र आहे, माझंच पाणी आहे दोन्हीकडे आहे. त्याचा उपयोग कसा केला ते जे आहे त्याच्यात किती कचरा आहे तिकडच्यांनी काही विचार न करता असा कचरा पट्टीच टाकून राहिले, उकिरडेच बनवून राहिले. ते वाहत वाहत जाऊन सगळं खराब झालेलं आहे. इकडच्यांनी शिस्त ठेवली, स्वच्छ ठेवला, विचारपूर्वक केला, सहाय्यक एकमेकाला केला. त्याच्यामुळे इकडचं स्वच्छ पाणी माझं आहे दोन्ही. मी एकच आहे समुद्राने जर म्हटलं तर. आकाशात खूप धूर 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 स्मॉग. दिल्लीला गेला तर म्हणतात अरे बापरे दिसत नाही काही व्हिजिबिलिटी. अजून चायनामध्ये गेलं तर अजून, मुंबईला कुठे, आणि ते दुसऱ्या कुठल्या शहरांमध्ये गेलं युरोपमध्ये अजून कुठे तर स्वच्छ दिसतंय. किंवा भारतातच हिमालयात कुठे ऋषिकेश वगैरे सगळं दिसतं. तर आकाशाने असं नाही म्हटलं असं की ते बदमाश गुंडे आहेत सगळे फॅक्टऱ्या लावून ठेवल्या स्वतःचे पैसे भरण्यासाठी, धूर सोडणार ते मी नाही आहे. ते दुसऱ्या कोणाच तरी आकाश आहे. आकाश निर्लेप आहे. आकाश नाही काळ झालं, आकाश नाही धुरकट झालं. आकाशाने फक्त जागा दिली. आकाश म्हणजे जागा धुरासाठी. धूर आला त्या काळा दिसलं, धूर बसलं त्या स्वच्छ दिसलं. गुंडा म्हणजे तोच कृष्ण आहे. कृष्ण गुंडा नाही आहे. त्याची चित्तवृत्ती तामसिक झाल्या तेवढ्या वेळासाठी, स्वार्थी झाल्या. स्वतःच काहीतरी वाटलं म्हणून लुटलं, चोरून घेतला. म्हणजे चांगला आहे नाही, वाईट गुण धारण केले म्हणून त्यावेळी वाईट ती चित्तवृत्ती झाली. पण आहे तर तोच ना, मुळात तोच आहे ना. समुद्र मुळात तोच आहे, आकाश मुळात तोच आहे. सूर्य काळा दिसो न दिसो सूर्य तोच आहे. वारा आला, खूप नुकसान केलं, खूप तोडफोड केली. तुफान आला, मंद मंद वाहून राहिली, किती छान वाटते, आल्हाददायक वारा वाटतं. सच अ गुड नाईस ब्रीज. वारा तोच आहे, एकच. हा गुंड बदमाश वारा आला, हा वायू देवता नाही आहे. हे रावणाच्या कोणी आहे हा वायू, हा वाला वायू देवता आहे असं नाही. तर सगळीकडे सृष्टीमध्ये पंचमहाभूतांमध्ये जल तत्व, पृथ्वी तत्व, अग्नी तत्व. खिचडी बनवण्यासाठी यज्ञाची आग लावली, ती पण अग्नी तेच आहे. इदम अग्ने इदम नमः स्वाहा करून केलेला, नमस्कार केलेला. एवढं सगळं राख बनवून टाकली. बाप्पा कसं पगला आहे. नारळ टाकला, दही टाकला, पेढा टाकला, सगळ्याची राख बनवून टाकली. आणि ते लावून लावून विभूती लावून आला. ओ खूप सौभाग्य, वा खूप आम्हाला हे राख राख लावून लावून खाऊन टाकलं त्यांनी. भस्म करून टाकला. आणि ओ छान वाटलं, आम्हाला भस्म मिळाला, यज्ञाचा अंगारा मिळाला. मग त्यांनी घर झालं, जंगल जाळून टाकला त्या अग्नीने. सगळं नुकसान झालं तर त्याला शिव्या देऊन राहिला. ते राख नाही लावून राहिलं कोणी. शरीर जळून टाकलं प्रेताला. अरे आमचे सगळे सख्खे होते, जाळून कसं टाकला. हे अग्नी दुसरा कोणीतरी आहे, तर नरकातला अग्नी आहे. आम्ही या अग्नी देवताची पूजा करतो जो स्वर्गातला अग्नी आहे. नाही, अग्नी तो अग्नी. त्याचं काय केलं, त्याच्या देव तो देव इथे आहे, आत हृदयात येऊन बसला. याचं काय केलं हा प्रश्न आहे. जी चेतना जी मिळाली, चैतन्य जे मिळाला, श्वास जे मिळाले, जीवनशक्ती जी मिळाली, विचार करण्याची बुद्धी जी मिळाली, मनुष्यामध्ये जी फक्त आहे तर्क वितर्क ती त्याची शक्ती आहे, तोच आहे. याचं काय केलं, याचा उपयोग कसा केला, कशासाठी केला. आपला स्वार्थ अजून करून संकुचित झाले. पक्क्या लाईनी आखल्या होत्या आपल्या भोवती. हे एवढं माझं मस्त दाट लाईनी किंवा की पुसट इरेज केलं रबरनी, मिटवून टाकलं. नाही असं माझं असं काही नाही. सगळंच माझं आहे. एक तर सगळंच माझं आहे, नाही तर काहीच माझं नाही. दोन्ही सत्य आहे.
तर म्हणून इथे स्पष्ट मस्त बिंदास सांगा, द्यूतम छलयतामस्मी. छळमध्ये द्यूत मी आहे, त्याच्यासारखा छळ नाही होत कुठे. द्यूत सर जीवा बाजीमध्ये म्हणजे इथे सांगता कदाचित सांकेतिक भाषेत सांगितलं, तुझ्या भावाने जे केलं धृतराष्ट्राने, आणि त्याच्या तुझ्या सावत्र भावाने, तुझ्या चुलत भावाने दुर्योधनाने जे केला, त्याच्यापेक्षा मोठा छळ नाही होत. द्यूतामध्ये आपलं स्वतःचही लावून देणं, मुकुटही लावला, आणि माझ्या भावांनाही ठेवतो, आणि माझ्या बायकोलाही ठेवतो, सगळं ठेवतो, आणि हाही घेतच गेला. याच्यापेक्षा मोठा छळ नाही होऊ शकत. पण ती शक्ती, ते विचार करण्याची, शक्कल लढवण्याची बुद्धी, ते सगळं त्याचा दुरुपयोग केला ती वेगळी गोष्ट आहे. पण ती शक्ती आहे. तेजस्विनामहम. आता आठवण, हो ते खूप तेजस्वी पुरुष आहे, असा चेहरा चमकत होता, तेल जास्त लावलं असेल, जास्त मुख्य तेज असते चेहऱ्यावर, तेज वगैरे सगळं ठीक आहे, बरोबर आहे, पण अर्ध तेज असते, कारण चेहऱ्याला तेल लावतात किंवा जे काही क्रीम लावलं असेल म्हणून. तर नुसतं त्याच्यात भुरळून भटकून नको झाला की हे कोण तेजस्वीतल्या तेजस्वी महात्म्यामध्ये ईश्वर आहे म्हणून तेजस्वी आहे, नाही तर मुठ्ठीभर राख आहे. मोठ्यातला मोठा महात्मा, गुरु, संत, परमगुरु, परम संत, महंत, महामहंत उचलून फेकून देण्याच्या योग्य आहे, कचरापट्टीमध्ये राख आहे. तर त्याचं तेज नसेल तर जीवनम सर्वभूतेषु तपश्चास्मि तपस्विषु, त्याची शक्ती आहे, त्याचं सामर्थ्य तो आहे. तोपर्यंत बुजगाळण्यासारख्या, कठपुतलीसारख्या आपण सगळे नाचून आला, तो निघून गेला की फस. म्हणून कोणी तेजस्वी संत, पुरुष, स्त्री, साध्वी अवश्य वंदनीय आहे, अवश्य प्रणाम करावा, अवश्य नतमस्तक व्हावं, मान द्यावा, सन्मान करावा, ग्रहण करावं त्यांची जी काही कृपा असेल ती. पण ही क्षणासाठी विसरू नये की मात्र यातला आत कोण आहे. दिव्याकडे पाहतो, दिवा लावला, दिव्या नमस्कार, दिवा पाहून नमस्कार, दिव्याला पाहून नमस्कार केला, पण दिवा तर पडला राहिला असता ना. त्यात जर वात असते तरी, तेल जर नसतं, तेल असतं तरी, दिवाही आहे, वातही आहे, तेलही आहे. ते तरी कधी नाही नुसतं दिवा ठेवला, जर पेटवला नाही तर दिव्याला पाहून नमस्कार नाही करत. दिवा लाव बरं तर. लाव म्हणजे काय, कोणी लावलाय तर चेतला कसा आहे, चेत शब्द चैतन्य, त्याच्यानंतर प्रकाश. आता सूर्य काळा पडला तर डुबत्या सूर्याला नमस्कार फार कमी लोक करतात, उगवत्या सूर्याला जास्ती करतात. तर म्हणून कुठेही सौंदर्य दिसलं, यद यद विभूतिमद श्रीमद ऊर्जितमेव वा तत्, हाच म्हणतो याच ठिकाणी, ह्याच अध्यायात. हे मी तुला उदाहरण दिले, यद यद म्हणजे जिथे जिथे विशेषता दिसेल, सौंदर्य दिसेल, श्री लक्ष्मीचं नाव आहे, सर्वांग सुंदर लक्ष्मी श्री, सर्व गुण संपन्न लक्ष्मी, सर्वांग सुंदर लक्ष्मी, सर्वांची सुहृद जगन्माता लक्ष्मी, म्हणून तिला त्याचा उल्लेख केला आहे. श्रीमंत, जिथे जिथे श्रीमंती दिसेल, चांगलपणा दिसेल, ऊर्जित शक्ती दिसेल, प्रभाव दिसेल. अरे काय व्याख्यान दिलं, पंतप्रधान की अगली बारी, अटल बिहारी असं भाषण देता, असं बोलते, क्या मोदी जी ने बात करी, वो सब ठीक है, आया किधर से, त्यातली बुद्धिमत्ता, वाक्पटुता, विद्या, वाचस्पतित्व, ते अचानक कुठून आलं, कसं आलं. तर एक माणूस जन्मला बाळ आणि मग तसा झाला, मेला झालं, संपलं असं नाही, ते सतत आहे. ज्यांनी जे ग्रहण केलं पृथ्वीमध्ये सतत आहे. गंध कांद्याने ते ग्रहण केला, मोगऱ्याने ते ग्रहण केला, जास्वंदाने लाल ग्रहण केला. ज्यांनी जे जसं जसं यद यद विभूतिमत श्रीमत, तर ज्यांनी जे ग्रहण केलं विशेष गुण, रावणाचे, दुर्योधनाचे, म्हणून इतके वेळा चान्स दिला.
राहणार शेवटचं युद्ध, उद्या मरणार त्याच्या आदल्या रात्री, पुन्हा आत्ताही तू पाहिलं तरी सगळे मेले, कोणी नाही राहिला. मोठा भाऊ, छोटा भाऊ, मधला भाऊ, सगळे भाऊ, मोठा मुलगा, छोटा मुलगा, मधला, कोणी नाही राहिला. अजूनही सन्मानपूर्वक सीतेला जर आणून देणार असशील, गौरव करून निघून जाता जसा आला तसा. तुझी लंका तुला मुबारक. इतका कारण राम नाही कधी विसरला की ह्याच्यात मीच आहे. शेवटपर्यंत अरे 5 गाव देऊन दे दुर्योधन, ठीक आहे, तू निवड छोट्यातले छोटे गाव, खंडप्रस्थ, दगड नुसते असला ते त्यांच्या नावाने देऊन दे. ते आपल्या राजा म्हणतील, मी या खेड्याचा राजा, मी या खेड्याचा राजा आहे. 5 खेड्याचे 5 राजे होतील. त्यांच्यात जर धमक असेल, मनगटात बळ असेल, कुशाग्र असतील, तर ते हळूहळू आपलं साम्राज्य वाढत. बरोबर, हे त्यांनी नाही म्हटलं, पण म्हणून म्हटलं की ती तुला जे नाही, सुई टोचाला जेवढी जमीन लागते तेवढी नाही देणार. तर ज्यांनी जसं जसं ग्रहण केलं, पण अदरवाईज सगळ्यांमध्ये तो मग एवढ्यासाठी इतकं विस्तारपूर्वक कृष्णाने सांगितलं. आणि मी अजून आरामात की जसे जसे प्रसंग समोर येतील, चांगले प्रसंग, वाईट प्रसंग, चांगला व्यक्ती, वाईट व्यक्ती, ह्या सगळ्यात आपली तब्येत चांगली आहे, तब्येत खराब आहे, या सगळ्यामध्ये एक तार समतोलता जी आहे, त्या श्रीहरीचं विस्मरण न हो, विस्मरणच्या जागी स्मरण हो त्या श्रीकृष्णाचा, या उद्देशाने तेजस्विनाम अहम, मी आहे. तेजस्वीन मधलं तेज माझ्यामुळे आहे. मी निघून गेलो तर तोच तेजस्वीचा चेहरा सुकून जातो. जयो अस्मी, व्यवसाय अस्मी, सत्वम सत्वमतामहम. सात्विक आहे, खूपच चांगले लोक आहे, यांच्याकडे गेल्यावर वेगळेच वाईब्स येतात. असं आहे, तसं आहे, आवाज असा वाटतो, शांत वाटते ऐकून. त्यांचं काही नाही आहे, ती सगळी सात्विकता. सत्वम सत्वम अताम अहम. त्यांचं काही नाही म्हणजे तो असा देव नाही की हे ते सगळे फालतू आहे, सगळे माझे कटपुतले आहे. पण अरे मीच आहे म्हणून त्याच्यात, त्यांच्यामध्ये मी आहे म्हणून सगळ्यांमध्ये. इतका असा कोणता देव आजपर्यंत आहे की गुंड्यामध्ये मीच आहे म्हणून तो इतका फर्स्ट क्लास गुंडा आहे. बदमाश लोच्यामध्ये मी आहे म्हणून अशी चापलुसी करते की लोक पळून जातात, कळते लोकांच्या हातात नाही येतात, निसटतच जातात, लुटतच जातात. कारण शक्तिमत आहे म्हणून शक्ती आहे ना. पहिले शक्तिमान राहील मगच शक्ती राहील ना. शक्ती नुसती भटकू कशी राहील? सूर्य असेल तेव्हाच प्रकाश येईल ना. समुद्र असेल तरच लाटा होतील. व्यक्ती जिवंत असेल झोपल्यानंतर तरच त्याला स्वप्न पडू शकते. नुसतं स्वप्न भटकताना नहीं दिसत. अरे वो है, किसका सपना है, पकड़ के लाना उसको, खींच के, वो तू उधर रहते उनको दे देना, सपना लटक रहा है. सपना अपने आप नहीं लटकता, पहले सपना देखने वाला चाहिए. तभी सब कुछ सही सिद्धांत आहे. अचिंत्य भेदाभेद सिद्धांतातला एक अंश आहे. शक्तिमत शिवाय शक्ती नाही राहू शकत. शक्तिमान शिवाय शिव शक्ती ना जुडलेले आहे. ज्ञानीचं ज्ञान. तर सगळ्यांमध्ये जे काही विशिष्ट वैशिष्ट्य आहे, कोणीतरी विशेष एक आहे ज्याच्यामुळे ते वैशिष्ट्य आहे. वैशिष्ट्य ही शक्ती आहे. शक्ती जर आहे तर ती संकेत करते की कुठेतरी कोणीतरी कळो न कळो, दिसो न दिसो, समजो न समजो, शक्तिमान जरूर आहे. वैशिष्ट्य जर दिसते आहे तर विशेष कोणी आहे. विशेष बदमाश वैशिष्ट्य काय आहे? हात की सफाई 420. हे जर वैशिष्ट्य आहे तर विशेष कोणतरी आहे. तो म्हणजे सगळ्यांना विशेष तर एकच आहे, मीच आहे. वैशिष्ट्य निरनिराळ्या जरी दिसत असले तरी विशेष एकच आहे. हा विभूती योग इथला. तर सत्वम सत्वमतामहम, व्यवसायोस्मी, जयोस्मी. जे कोणी जिंकतात, कशामुळे जिंकलाय? इतका फास्ट धावला, एवढी अशी पोहलय ना, ते एवढं बुद्धिबळात जिंकलंय, ते कुठल्या क्रिकेटच्या मॅच मध्ये जिंकलंय, त्याची चमक धमक वैशिष्ट्य जे आलं होतं ते
तोही मी आहे. माझ्यामुळे, माझ्यातून आलेला माझ्या शक्तीचाच एक प्रकार आहे. इथपर्यंत तर पुढे म्हणतो वृष्णीनाम वासुदेव अस्मि. वृष्णी कुळात वसुदेव वृष्णी कुळ होता, त्यात आलेला वासुदेव मी आहे, प्रधान मी आहे, मुख्य त्या कुळातला कोण व्यक्ती होता? वसुदेवाचा पुत्र वासुदेव. वडिलांचं नाव वसुदेव होतं, वासुदेव नव्हता. वसुदेव देवकी, कारण ते वसूंपैकी एक होता. त्या कुळात आलेला पण वासुदेव, सगळ्यांचा ज्याच्यात वास आहे आणि सगळ्यांमध्ये ज्याचा वास आहे. ना हजारो हजारो घागरी आपल्या आपल्या डुबवल्या. समजा गंगासागरला गेले तीर्थयात्रेला, मकर संक्रांतीच्या दिवशी 14 जानेवारीला खूप यात्रा जमली. सगळ्यांनी आपले छोटे छोटे बुटके आणले, कमंडलू चंबू आणले आणि सगळ्यांनी आपले आपले चंबू डुबवले. सूर्योदय होणार, मकर संक्रांती, गंगासागर आहे, इथे गंगासागराला येऊन मिळते. कपिल मुनींचे इथे समाधी स्थळ आहे, चिरंजीवी आहे. हजारो डुबवल्या, छोटे छोटे चंबू डुबवले. सगळेचे सगळे चंबू त्याच्यातच आहे, एकातच आहे, एकामध्ये रिकामे होते. सगळ्या चंबूंमध्ये भरल्या गेला. आता सगळ्या चंबूंमध्ये तो एकच आहे. त्या एकातच सगळे चंबू, सगळ्या चंबूंमध्ये एकच सागर. खूप थकून भागून गेले, झोपले, रात्री स्वप्न पडलं आणि हे 3, 4, 10, 15 स्वप्न पडले, काहीच्या काही स्वप्न पडले. असं दिसलं, तसं दिसलं, वेगळे लोक दिसले. सगळ्या स्वप्नांमध्ये तूच होती का? एकटी तूच होती फक्त सगळ्या स्वप्नांमध्ये, आणि सगळे स्वप्न तुझ्यातच होते. असं तर म्हणतो. कोणी वाईट दिसलं, चांगलं दिसलं, हे दिसलं, ते दिसलं, सगळ्यांमध्ये मी आहे. मग ते नको, ती तार नको विसरू, ती तार जोडलेली राहू दे, धरून ठेवताना. पहाड चढताना रेलिंगला, जिना उतरताना सांभाळून धरून उतर म्हणतात, धरून चढा. स्टीलचं रेलिंग लावलं घरी, त्याचा धरून मग पडणार. तसं ही बुद्धीला धरून चालावं आपण. लोकांशी व्यवहार करताना कोणाशी काही वेळा करतो की हे सोडू नये की अरे ते जे आहे जसं आहे ठीक आहे, खूप मस्त आहे, फर्स्ट क्लास आहे, वा खूप चांगलं आहे, भगत आहे, पण त्यात माझा कृष्ण आहे म्हणून. आणि कसे बदमाश आहे, कसं नुकसान त्यांचं तोंड आज पण कधी पाहणार नाही. ती शक्तीचा दुरुपयोग कोणाला, शक्ती मात्र माझ्या कृष्णाची आहे. याला धरून ठेवा नेहमी सतत. म्हणून हा तो अध्यास आहे. कारण काय, त्यांनी म्हटलं तुला कुठे पाहू मी, कसं समजू? तर म्हणते जे कुठे नाही आहे असं, जो कोणी दिसतंय समोर, जसं काही वागताय तिथून, त्याच्यातून जे खाताय, देत यत करोषि यद अश्नासि यद जुहोसि ददासि यत तपस्यसि कौंते. 9व्या अध्यायात आलं होतं, राजविद्या राजगुह्य. जे काही तप करत असशील, जे काम करत असशील, जे खात पित असशील, जे बघत असशील, 9व्या अध्यायात त्यांनी असं सांगितलं. म्हणून विचारलं पण कसं, म्हणून तो सांगता असं. हा 10वा अध्याय. वृष्णीनाम वासुदेव अस्मि, त्याने डिक्लेअर केलं मीच आहे परम स्वतः. पांडवानाम धनंजय, आणि अरे बाबा पांडूंमध्ये तू मीच आहे मुख्य, पांडूच्या मुलांमध्ये आहे. खाली नको बसू, हताश निराश, न योधसे ते गोविंदम करून उठ, उत्तिष्ठ जाग्रता. तो विसरला म्हणून एवढं एकच तुझ्यात माझ्यात फरक आहे. आता म्हणताय तो विसरला, मी माझ्या लक्षात आहे, बाकी सेम आहे आपण. शेवटी अर्जुनाने शेवटचं वाक्य काय म्हटलं, स्मृतिर्लब्ध्वा, आठवलं, विसरलं होतं तर, की हो 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 बरोबर आहे, तूच आहे बाबा. पांडवानाम धनंजय, पांडवांमध्ये तू विशेष आहे. सगळे पांडव 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 म्हटलं, कोणी म्हटलं विशेष कोण पांडव म्हटल्यावर पहिले अर्जुनाचा विचार येतो. त्याचे वैशिष्ट्य जे होता, तुझं वैशिष्ट्य माझ्यामुळेच आहे अर्जुना, घाबरू नको, तुझ्यात माझी शक्ती आहे, उठ. मुनीनाम अपि अहम व्यास, व्यासांमध्ये, मुनींमध्ये व्यास आहे. मुनी म्हणजे मननशील जे आहे, थॉटफुल, ज्या विचार ज्यांनी केलाय, खूप विचार करून सिद्धांत ज्यांनी करून समोर इतरांना कळणार नाही म्हणून जसं फॉर्म्युला बनवतात, जसं आइन्स्टाईननी बनवला E = mc². एखादी वस्तू असली
तर याच्यात केवढी शक्ती असेल, शक्ती किती असेल. हा फोनचा नावाला जाळ आहे, कम्प्युटरचा माऊस, ही जी काही एवढी माझ्या डोक्याची केस आहेत, यांच्यामध्ये शक्ती किती आहे. शक्ती सगळ्यामध्ये शक्ती आहे म्हणतात, पण कसं कळावं, 10,000 गोष्टींची शक्ती कशा मोजा. म्हणून त्यांनी विचार करून करून एक सिद्धांत निर्माण केला की अच्छा, त्याचं वजन करा, जी काही वस्तू आहे त्याचं वजन करा, आणि मग जे वजन ज्याचं जितकं जास्ती वजन त्याच्यात तितकी जास्ती शक्ती, असं समज. पण किती शक्ती, उजेडाचं जी स्पीड आहे सी, म्हणजे स्पीड ऑफ लाईट, त्याचं स्क्वेअर, त्याला त्यांनीच गुणलं समजा, म्हणजे 10ला 10ने गुणलं तर 100. हे सगळ्यांसाठी सेम ठेवलेलं आहे. समजा 100चा आकडा प्रत्येकासाठी सेम आहे, कॉन्स्टंट आहे. ह्याच्यातही अध्यात्म आहे. सगळ्यात मोठा भाग सी स्क्वेअर, म्हणजे मी कसंच विज्ञानाच्या दृष्टीने अब्जो अब्जो अब्ज त्याची संख्या असंख्य, करोडो 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 जे आहे. सी स्क्वेअर म्हणजे स्पीड ऑफ लाईटची जी स्पीड आहे, ज्या स्पीडने उजेड, त्याला त्यांनीच जर गुणला, हे खूप मोठी संख्या होते. 10⁻18, म्हणजे एकावर 0,0,0,0,0,0,0 अशा 18 केलं तर किती, 10, 100, 1000, 10,000, 1,00,000, 10,00,000, 1 करोड, 10 करोड, कोटी, असं करत करा 1 अब्ज, असे 18 शून्य तितकं. प्रत्येक एक केस जर मी ओढला माझा फक्त, याच्यात किती शक्ती आहे. म्हणजे त्या केसाचं वजन कर, ते जे काही वजन होईल, किती एवढं वजनही कसं, एवढंच वजन कसं, आणि त्याला या एवढ्या मोठ्या नंबरनी गुण. आत्ता जे मी सांगितलं 1वर 18 शून्य असलेलं, तितकी शक्ती त्याच्यात आहे. आणि हत्तीमध्ये किती शक्ती आहे, हत्तीचं वजन कर, त्याला त्याच नंबर निघून. हत्ती मोठा म्हणून त्याला जास्ती मिळालं, केस छोटा म्हणून केसाला छोटं मिळालं नाही, त्यांनीच गुणाकार कर. तर थोडाफार फरक आहे. हे मुंगीच्या वजनात आणि हत्तीच्या वजनात विशेष खूप फरक नाही. का? कारण ते 18 शून्य असलेला आकडा केवढा मोठा आहे, सगळ्यांना उपलब्ध आहे तो. हे त्या आइन्स्टाईन नावाच्या मुनींनी, वैज्ञानिकांनी विचार करून फॉर्म्युला केला. खरं त्याच्या भरोश्यावर रॉकेट सोडतात, त्याच्या भरोश्यावर चंद्रावर गेले, हे सगळं विकास, ते बरोबर आहे सिद्धांत त्याचा, गणित त्याचा. तर असे त्याला मुनी म्हणतात. हे व्यासांनी पूर्ण ज्ञानाचा एकच झाला आजपर्यंत असं म्हणतात. जेवढं काही ज्ञान आहे, व्यास उच्छिष्ट सर्वम, तेच व्यासाचं उष्ट आहे म्हणतात. म्हणजे उष्ट म्हणजे काय, तोंड लागलेलं, म्हणजे कसं, त्याच्या तोंडून निघालेला, त्यांनी उद्धृत केलेला कृष्णाचा वाङ्मयीन अवतार, कृष्णद्वैपायन व्यास. काळ्या रंगाचे व्यास मुनी पण डार्क रंगाचे होते. अंश अवतार समजला जातात श्रीहरीचा. आता व्यास पौर्णिमा झाली मागच्या आठवड्यात बुधवारी, ज्याला गुरुपौर्णिमा म्हणतात. ती व्यासांपासून सुरुवात झाली. त्यांचा गौरव करण्यासाठी त्यांच्या शिष्यांनी केलेली आषाढ महिन्यात आलेली व्यास पौर्णिमा. ते म्हणजे की मुनींमध्ये, विचारवंतांमध्ये निष्कर्ष काळ, सिद्धांत ज्यांनी निर्माण केले, त्यांच्यामध्ये मी व्यास आहे. वर्तुळ जे असते, सर्कल, त्याच्यावर व्यास म्हणजे काय, डायमीटर, सगळ्यात लंबी, सगळ्यात मोठी, एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत फक्त व्यासच जाते वर्तुळावर. The entire body of knowledge, one end पासून end to end, ज्याला म्हणतो आपण नवर्धर कोणी असेल तर व्यास. ते व्यासामध्ये माझी शक्ती आहे म्हणून ते मुनीनाम अपि अहम व्यास कविनाम उशना कवी. जाणकारांमध्ये, जाणते जे आहे, ज्यांना माहिती खूप आहे, ज्ञान एक गोष्ट आहे आणि माहिती दुसरी गोष्ट आहे. सगळं समजते, ज्यांना माहिती आहे आणि खूप समजते, समजदार आहे, चलता पुरजा आहे. त्यामध्ये कोण आहे, शुक्राचार्य मी आहे, दैत्य गुरु शुक्राचार्य. बलिराजाचे जे गुरु होता, जाऊन बसला कमंडलू मध्ये वामनच्या, हे पाणी न टाकवण्यात राज्य घेऊन गेलं म्हणून. जो संजीवनी मंत्र म्हणून राक्षसांना जिवंत करता, अजूनही राक्षस आहे, कारण तोही चिरंजीवी आहे. शुक्राचार्य तोही अजून आहे. मंत्र तर संजीवनीचा, नाव संजीवनी, मंत्र मेला नाही त्याचा अजून. तर म्हणून अजूनही दैत्य दिसतात सगळीकडे, दैत्यांचं साम्राज्यात वाढून आलंय.
संजीवनी मंत्र संपलं जातं, दैत्य पुन्हा जागृत होत जातात. त्या संजीवनी मंत्राचं एक छोटंसं पदक जे आहे, मोठा लंबा मंत्र आहे, तो पाठ नाही होऊ शकत, त्याची कथा आहे लंबी. कच्छ देवयानीची. आणि दैत्य गुरु शुक्राचार्यांच्या मुलीचं नाव देवयानी आणि देवगुरु बृहस्पती यांच्या मुलाचं नाव कच्छ. कच्छ आणि देवयानीचा प्रसंग आहे शास्त्रामध्ये आहे की देवगुरु आणि दैत्यगुरु हे जे रोमिओ ज्युलियट सारखं झालं. दुश्मन किंवा बाबी सिनेमामध्ये दुश्मनच्या मुलांना प्रेम लग्न करायचं आहे. देवयानीचं प्रेम झालं कच्छावर, कच्छाने नाही केला. माता सारखी आहेत म्हणून परस्त्री आहेत. ते 2-3 ठिकाणी कथा आहे, गुरुचरित्रात येते कच्छ देवयानीची अध्याय. तो मंत्र शिकण्यासाठी गेला होता संजीवनी. का नाही, अरे एवढा लंबा चौडा मंत्र कोणाला पाठच नाही होत, फक्त शंकराला माहिती आहे. शंकराने या दैत्य गुरुला देऊन ठेवला म्हणून तो आता कसा मिळावा म्हणून तो शिकायला गेला. खूप लंबा चौडा मंत्र आहे, पण त्याच्यानंतर मेलेला जिवंत. मला नाही माहिती, आय डोंट थिंक कोणालाच माहिती आहे. हे नाही ऐकलं, नुसतं मी वाचलेलं सांगतो. पण एक आहे की त्याचा एक छोटासा तुकडा राहून गेला इथे. त्याचं नाव काय? महामृत्युंजय मंत्र. ओम भूर्भुवः स्वः, ओम हौं जुं सः, ओम तत्सवितुर. तो गायत्री मंत्र नाही. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बंधनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात्. ओम स्वः भुवः भुः, ओम सः जुं हौं, ओम नमः शिवाय. एक त्याच्यातलं निघालेलं छोटासा, तेवढ्यानी माहिती आहे कित्येकांच्या जीवनात चमत्कार झालेले आहे महामृत्युंजय मंत्राने. तर तो संजीवनी मंत्र, ते सगळं जाणणारा जो आहे तो दैत्य गुरु शुक्राचार्य ही त्याच्यातलं जे तोही मीच आहे कृष्ण मंत्र. म्हणून निंदा घृणाची आवश्यकता नाही. यांनी असं वापरलं, त्यांनी तसं वापरलं त्या शक्तीला. दंडो दमयतामस्मि नीतिसमस्मि जिगीषितां मौनं चैवास्मि गुह्यानां ज्ञानम ज्ञानवतामहम. मैं दमन करने वालों का दंड अर्थात दमन करने की शक्ति हूँ, जीतने की इच्छा वालों की नीति हूँ, गुप्त रखने योग्य भावों का रक्षक मौन हूँ और ज्ञानवानों का तत्व ज्ञान मैं ही हूँ. ते बुजगाणं लावलं समजा एखाद्या शेतात, ते थोड्या वेळ वाऱ्याने वाहते, तेवढे चिमण्या उडतील. पण एखाद्या चिमणीच्या लक्षात आलं, येऊन बसले त्याच्याच टाळक्यावर, तर काही भीतीचं सत्तेचं लक्षात आलं, त्या बुजगाण्यामध्ये काही त्यांना कोणाला दंड देण्याची, गोफण टाकून गुल्लेर लावण्याची त्याच्यात काहीच स्वतःची शक्ती नाही आहे ना. तर पण समजा एक बुजगाण्याच्या जागी ऍक्च्युअल व्यक्ती असेल, शेतकरी असेल, शेतकऱ्याचा मुलगा असेल, ज्याचं गोफणी आहे, गुल्लेरी आहे, हातपाय स्वतःचे, तर मग तो दंड देऊ शकतो, त्या पक्षांना उडवू शकतो. कारण बुजगाण्यात शक्ती नाही आहे स्वतःची, याच्यात आहे. तसं दंडो दंड यत्मतामस्मी, दंड देणाऱ्यांना दंड देण्याची जी शक्ती आहे. आणि सगळ्यात शेवटी यमदंड, मृत्युश्च सर्व हरश्चाहम, हे ऐकलंय आपण. तर पुढे 15व्या अध्यायात पुन्हा येईल. मृत्यू ही मी आहे, जीवन ही मी आहे, मृत्यू देणारा यम तोही मी आहे, त्याचा दंड ही मी आहे. कोणालाही शिक्षा जी करते आई मुलांना, ती बुद्धी त्यावेळी कोणत्या वेळी काय शिक्षा करावी, का करावी, कशी करावी, कोणाला करावी, तीही माझ्यातून आली की याला आता जर शिक्षा नाही केली तर पुढे पंचायत होईल, शिकणार नाही. शिक्षा, त्याचं नाव शिक्षा दिलं, चांगलं नाव आहे, शिकण्यासाठी, धडा शिकण्यासाठी. तो म्हणतो की ती माझ्यातून आली आहे. नीती रश्मी जिगीषिता, जिंकण्याचे मध्ये जे वीर्य ज्यांच्यामध्ये असतं, रज जे असतं, पॅशन, इंग्लिशमध्ये त्याला पॅशन म्हणतात, की अरे नाही हे जिंकायचंच आहे, हे टेंडर भरायचं आहे, जिंकायचंच आहे, हा बिझनेस, हा कॉन्ट्रॅक्ट जिंकलाच पाहिजे, हे गोल्ड मेडल मिळालंच पाहिजे, खूप प्रॅक्टिस. हे क्रिकेटची मॅच काही करून आपला वर्ल्ड कप जिंकायचाच आहे, नाहीतर काय IPL
जिंकायचीच आहे, ती सिरीज जिंकायचीच आहे. आपलं इलेक्शन मध्ये आपली पार्टी जिंकली पाहिजे, आपला नेता जिंकलाच पाहिजे, मला जिंकायचं आहे मतदानामध्ये. हे जिंकण्याची जी वृत्ती आहे ती पण माझ्यापासून आलेली आहे. म्हणजे जिगेशिता मध्ये जिंकण्याची जी वृत्ती. मौनम चैव अस्मि गुह्यानाम. मौन धारण करण्याची जी शक्ती आहे खूप कठीण आहे, सोपं नाही आहे मौन करणं. बोलणं सोपं आहे, वट वट सावित्री ते सोपं आहे, मौन ठेवणं कठीण आहे. गुप्त ठेवायचं असेल तर म्हणतो की गुपित जर काही ठेवायचं असेल, मिस्ट्री जर ठेवायची असेल, तर त्यासाठी मुख्य युक्ती आहे मौन, न बोलणं. जसं कृष्णाच्या वडील वसुदेवाने मौन धारण केलं होतं. कंसाने जेव्हा विचारलं, या मुलगा कुठे आहे, त्याला कळून चुकलं होतं. अक्रूराने सांगितलं होतं, मौन धारण करा. पहिलं सत्यव्रत, मग मौन. अजून बोलेन तर खरंच बोलेन, नाही तर बोलणारच नाही, मौन. तर म्हणून तो म्हणतो की मौन ही शक्ती आहे, सात्विक शक्ती आहे, आणि ती माझी, त्यांनी सगळ्यात जास्ती रक्षा होते सिक्रेटची. गुह्याना मौनम चैव अस्मि गुह्यानाम ज्ञानम ज्ञानवतामम. हे खूप ज्ञानी आहे, खूप ज्ञान संपादन केलं आहे, ज्ञानात रत असतात. ब्रह्मज्ञानी आहे, महाज्ञानी आहे, आत्मज्ञानी आहे. हे पहिले ज्ञान असं म्हणूनच ज्ञानी झाले ना. याच्यातलं ज्ञान काढून घ्यावं, ते पा कोणी येते विचाराला. परमज्ञानी, ब्रह्मज्ञानी, महाज्ञानी, यातलं ज्ञान जर निघून गेलं तर कोणते बुजगावण्याचा फसता पुन्हा फुगा झाला, हवा निघून गेली. ते ज्ञान मी आहे, फुग्यामध्ये भरलेली हवा मी आहे, म्हणून तर असं फुलू नये. सद चित आनंद मी आहे, त्यातलं चित्त म्हणजे ज्ञान, सच्चिदानंद कृष्ण. गुप्त रखने योग्य भावों का रक्षक मौन मैं हूं, और ज्ञानवानों का तत्व ज्ञान मैं ही हूं. पुढचा श्लोक. यच्चापि सर्वभूतानां बीजं तदहम अर्जुन, न तदस्ति विना यस्त्यान् मया भूतं सचराचरम. हे अर्जुन, जो सब भूतों की उत्पत्ति का कारण है वह भी मैं ही हूं. सोर्स मी आहे, स्रोत मी आहे, सुरुवातच मी आहे, बीजच मी आहे सगळ्यांचं. कशाचंही, कोणाचंही, कुठेही, केव्हाही. सर्व कारण कारणम कृष्णं वंदे गुणातीतं गोविंदम एकाक्षरम अव्यक्तम व्ययम व्यक्तम. हे ब्रह्मसंहिता नावाचा ग्रंथ आहे. जे ब्रह्माजींनी म्हटलं, ते बेंबीतून निघाल्या, कन्फ्यूज झाला, हरवलं, कोण आहे मी, कुठून टपकलो, कुठे, हे सांगितलंय बरेच वेळा ही गोष्ट. उल्लेख आहे, 100 वर्ष शोधलं त्यांनी, ते सापडे ना. शेवटी म्हणे जिथून आलो तिथेच जातो, म्हणून ते नाभी कमल खाली त्या दांडीतून घसरत खाली जाऊन पुन्हा तिथपर्यंत गेले. स्रोत काय माझा शोधाला, कुठून आलो मी तिथपर्यंत. आणि मग जे नाभीपर्यंत जेव्हा पोहोचले कमळातून, तेव्हा मग स्पर्श झाला. त्याच्यानंतर त्यांना ज्ञान मिळालं, संवाद झाला. मग त्यांनी जे लिहिलं 100 अध्यायांची गीता संहिता, ब्रह्मसंहिता, त्यात त्यांनी आता मला कळलं की सर्व कारण कृष्णं वंदे गुणात. सगळ्याचं कारण, माझंही कारण ब्रह्मदेव हा एक कृष्ण आहे. इथे तो स्वतःही म्हणतोय, यच्च अपि सर्वभूतानां, सगळ्यांचाच, बीजम तद अहम अर्जुन. सीडच मी, झाड कुठून आला, बीतून आला. त्यांनी हा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला. पहिले झाड की पहिले बी, पहिले चिकन की पहिले अंडा, पहिले कोंबडी की पहिले अंडा आला, पहिले झाड की पहिले बी. झाडाला बी लागली, बीतून झाड आलं, त्या झाडाला बी लागली, बीतून झाड. तर पहिले बी होती की पहिले झाड होता. यच्चापि सर्वभूतां बीजम अहम अर्जुन, तो पहिले बीज होता, मग बीतून रोप आला, ते बीज मी आहे. न तदस्ति विना यस्त्यान् मया भूतं सचराचरम. हे अर्जुन, जो सब भूतों की उत्पत्ति का कारण है वह भी मैं ही हूँ,
क्योंकि ऐसा चर और अचर कोई भी भूत नहीं है जो मुझसे रहित हो. एवढा बिनडोक सांगणारा एकच देव मिळाला मला, जे सगळ्यांमध्ये समता स्थापित करणारा, सगळ्यांसाठी स्थान असणारा, सगळ्यांना जागा देणारा, सगळ्यांना आपलंसं करणारा, आपल्यामध्ये ठिकाण देणारा. म्हणून मलाही ठिकाण मिळालं. म्हणून आपल्या सगळ्यांसाठी इथे जागा आहे. न तद अस्ति विना, शक्य नाही आणि राहू नाही शकत माझ्याशिवाय कोणी काही. पुढचा श्लोक तर बस 3च श्लोक राहिले म्हणजे हा आज अध्याय संपू शकतो. न अंतोस्ति मम दिव्यानां विभूतीनां परंतप एषद उद्देशतः प्रोक्तो विभूतेर्विस्तरो मया. आधा स्वतःच फ्रस्ट्रेट झाला. कृष्ण काय सांगू कसं तो हे परंतप मेरी दिव्य विभूतियों का अंत नहीं है. मैंने अपनी विभूतियों का यह विस्तार तो तेरे लिए एक देश से अर्थात संक्षेप से कहा है. एकाच दुसरं उदाहरण दिलं मी तुला. याच्यातून असं नको समजू की एवढाच आहे. याच्यातून उलट लक्षात यायला हवं तुझ्या की याला काही एंडच नाही आहे, की कुठे तुला कुठे पाहू, तू कुठे आहे हा प्रश्न नाही, तू कुठे नाही आहे हा प्रश्न आहे. कारण असं कुठे ठिकाणच नाही, अशी कुठली वेळच नाही आहे. देशे कालेच्या पात्रेच्या 17व्या अध्यायात म्हणतो तो श्रद्धात्रय विभागीमध्ये. कुठलाही देश म्हणजे जमीन जागा, कुठली काल, कुठलीही वेळ, कुठलंही पात्र म्हणजे कोणीही. म्हणून इथे म्हटलं न अंत अस्ति मम दिव्यानां विभूतीनां परंतप, म्हणजे याचं नाव आहे अर्जुनाचं. परम तपस्वी होता तो, म्हणजे खूप हार्ड वर्किंग होता, खूप कष्टिक होता, म्हणून त्याचं नाव परंतप आहे. माझ्या दिव्य विभूतीचे, माझे जे प्रागट्य, माझे शक्तीचे आहे, याला काही अंत नाही आहे. तू विचारलेल्या प्रश्नाच्या उद्देशाने मी थोडासा विस्तार झालेला, एवढी मोठी ते एखाद्या लग्न मंडप कार्यालय असतं ना आपलं, त्याच्यामध्ये सतरंजी टाकायच्या पहिले, तात्या टोपे मंगल कार्यालय जिथे माझं लग्न झालं, तर आता मंडळी येणार रात्री एवढी मोठी सतरंजी कशी बनवतात, कुठून आणतात ना बापा. 10 लोक इकडून गुंडात 10 लोक तिकडून आणि 15 लोक इकडून, एकच सलग सतरंजी. त्या सतरंजीत काही कोणी डिझाईन आहे, काही लिहिला कोल्हापूर लिहिला आहे, जे काय लिहिलं असेल त्यातला एखादा दोरा पाहिला की अच्छा ती नाही का रे ती ब्राऊन रंगाची सतरंजी एवढी मोठी, ती नाही लाल रंगाची सतरंजी. ते एखादा थोडासा दोरा लाल रंगाच्या पाहिलं लक्षात आहे, ते पूर्ण सतरंजी नाही. तसं हे थोडंसं सांगून आला तर एवढं मोठं विस्तारपूर्वक नाही, ते नाही करे थोडं तसं असं तसं करून थोडक्यात समजून जा म्हणतात. आणि पुढचा श्लोक यद, हे जे मगाशी मी म्हटलं, यद यद विभूतिमत सत्वम श्रीमद ऊर्जितमेव वा तत्तत देव अवगच्छम त्वं मम तेज अंश संभवम. जो भी विभूति युक्त अर्थात विशेष ऐश्वर्य युक्त, कांति युक्त, शक्ति युक्त वस्तु व्यक्ति है, उसको तू मेरे तेज के अंश की ही अभिव्यक्ती जान. म्हणजे असं नाही म्हटलं की जे सुंदर आहे, जे शक्तिमान आहे, ते फक्त मी आहे. ते व्यक्ती मी नाही म्हणत आहे तो, त्यातली शक्ती मी आहे. त्याच्यामुळे असं नाही की आता गुंडा बदमाशी करून आला आणि आपण प्रभु चरण तीरथ दीजिए ना, जाने से पहले 2-4 लाते और मार के जाइए ना, असं नाही म्हणत आहे तो. का करणार आहे? नाही, त्याचे डाव्या हातात म्हणजे सगळे व्यक्ती मी आहे. तो व्यक्ती मी आहे नाही, त्यातली शक्ती मी आहे. नीट लक्षात घ्यायला हवं. त्यांना कोणी अपमान करून आला, कोणी खोटं बोलून आला आपल्याशी, अजून जाऊन आता अगं बस ना तू, अजून हे काय, मला अजून 2-4 शिव्या देते का प्लीज तू जाऊ नको इथून, हातात हात धरून. का नाही, मी ते ऐकलं डाव्या अध्यायात तू कृष्ण आहे म्हणून. ती एवढी धमक आली आहे तिच्यामध्ये, छाती ठोकून शिव्या देण्याची. ती शक्ती, तिचा उपयोग ती तसं करते, पण ती शक्ती माझी आहे. व्यक्ती, चोला नाही, देह नाही, व्यक्ती नाही, शक्ती. तिथली जी त्याच्याबद्दल तो म्हणतोय, सौंदर्य कोणामध्ये असेल तर ती सुंदर स्त्री कृष्ण आहे नाही, त्यातलं सौंदर्य कृष्णाचं आहे. म्हणून ती सुंदर स्त्रीला
म्हातारी होणार, मरून जाणार, जळून जाणार, राख सगळीकडे भुरकवून देणार. तिथलं जे सौंदर्य होतं, श्री जी होती ती, शरीर सौष्ठवामधली जी शक्ती जी आहे, खूप चालाख माणूस आहे, चापलुसी करतोय म्हणून येऊन बसवून त्याला चहा पोहे करून देण्यासाठी नाही म्हटलं कृष्णाने गीतेमध्ये, अनर्थ होऊन जाईल अर्थाचा. हे लक्षात घ्यायला की अरे एवढी केवढी चापलुसी, केवढा युक्ती लावतो, केवढा बदमाश माणूस आहे. एवढी अक्कल जर इकडे लावली असते तर, अक्कल तर खूप आहे बापरे ह्याच्याजवळ, केवढ्या लोकांना ते निवडून बनवलं. ती अक्कल कुठून आली? अक्कल जी आहे त्याचा उपयोग कसा केला ते वेगळी गोष्ट आहे. तो माझा प्रभाव आहे तो म्हणतो. म्हणून व्यक्तीच्या मागे लागायला नाही, व्यक्तीला चाटायला नाही म्हटलंय. त्याची शक्ती जिथून आली त्याचा विचार करण्यासाठी. म्हणून यद यद जिथे कुठे विभूती मत सत्वम, हा श्लोक झाला मगाशी मी आधीच करून घेतला होता. तत्तदेवावगच्छत्वम मम तेज अंश संभवम. अंश म्हणजे फ्रॅक्शन, म्हणजे 1%. म्हणजे हे जे सृष्टीमध्ये जे काही दिसतंय चमक धमक, ते माझ्या 1%चा 1% असेल. छोटासा तुकडा कुठेतरी पुसळा तुसळा भुरकटला पडला तसा. का? कारण शेवटच्या श्लोकात तो म्हणतो अथवा बहुनैतेन किं ज्ञातेन तवार्जुन विष्टभ्याम अहम इदम कृत्स्नम एकांशेन स्थितो जगत. अथवा हे अर्जुन, इस बहुत जानने से तेरा क्या प्रयोजन है? काय करशील तू एवढी माहिती गोळा करून? कशात काय, अशात असं, तशात तसं. असं समज, इस संपूर्ण जगत को अपनी योग शक्ति के एक अंश मात्र से मैं धारण करके स्थित हूं. असं समजतो. असं तुकडे 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 शोधू नको बसू, याच्यात हे आहे, त्याच्यात ते आहे, त्याच्यात ते आहे, त्याच्यात ते आहे. ऍक्च्युली सगळ्यामध्ये सगळं मीच आहे. तो म्हणतो असं समज की ही सगळी सृष्टी जी आहे, एक अंशेन स्थितो जगत, माझ्या शक्तीचा एक अंश करून मी त्यांच्या फूक मारून त्यांची टाकून दिलं. जा, आता मी जी फूक मारली ती कुठून आली? माझ्या आतून आली. फूक मारली कशामुळे? शक्ती लागली थोडीशी फूक मारायला. फुंकरून पाहिजे त्यातले पोटातून थोडीशी शक्ती द्यावी लागते. आतली हवा बाहेर येते की इथे तोंडाच्या बाहेरची हवा ढकलल्या गेली तर थोडीशी मी माझी शक्ती दिली. समोरचे धुळीचे कणी एकदम तळातळ नाचायला लागले ना, बघितलं सूर्याकडे फूक मारली तर दिसतं. तसं तर म्हणतो हे जे निर्वाण उभं राहिलं, एक मी फूक करून ते चालू आहे, गोल 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 घुमून राहिला अजूनही. एकांशी नसते तर जगत. त्याच्यामुळे त्याची नाही कल्पना करू शकत आपण. माझी फूक मारली तेवढ्या शक्तीवर माझी कोणी नाही कल्पना लावू शकत की अच्छा हा कसा असेल, याला काय काय माहित असेल, याच्यात किती शक्ती असेल, कुठे कुठे गेला असेल, काय काय करणार असेल पुढे. एवढ्या माझ्या शक्तीच्या अंशावरून कोणाला माझी कल्पना नाही येऊ शकत. तसे हे सृष्टी एवढी आपल्या भोवती आहे, सूर्य आहे, चंद्र आहे, तारे आहे, समुद्र आहे, नद्या आहे, पक्षी आहे, पहाड आहे, चालाक आहे, बदमाश आहे, सुंदर आहे, श्रीमंत आहे, गरीब आहे, हे सगळ्यातून संत आहे, गुरु आहे, महात्मा, हे सगळं मिळून एका फुकेत आहे त्याच्या. ईश्वराची कल्पना नाही होऊ शकत की अच्छा म्हणजे तो एवढा असेल, अजून याचे काय 10 पट असेल, 100 पट असेल. हे गध्यांचं बोलणं झालं की अरे गध्यावर जर मी फूक मारली तो अच्छा 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 मेरा कान का बाल हिला तेरे फूक से, अच्छा इसका मतलब है तू शायद ठीक है 1000 फूक मार ले, ऐसा ऐसा होगा, उतना होगा. तो गधेला नाही कळणार काय काय माझ्यामध्ये आहे, गध्याचे माझ्यात फरक काय आहे. तसं ईश्वराचा असा नाही आपण अंदाज लावू शकत की अरे बापरे एवढं मोठा म्हणजे हा त्याच्या असा ना, काहीच कल्पना नाही करू शकत ईश्वराची. एक अंशेन स्थितो जगत. म्हणून त्याच्या पुढे फक्त त्याच्याच शब्दात हात जोडून नतमस्तक फक्त होऊ शकतो. अरे बाबा तुला मग तू स्वतःला जाणू शकतो. म्हणतो पुढच्या अध्यायात 11व्या अध्यायात अर्जुन विश्वरूप आल्यावर अरे तुझं एवढं तर मला पूर्ण दिसतही नाही, पूर्ण शेवटपर्यंत एकीकडे आकाशात तूच आपल्याला दिसतोय. आय गेस तुलाच फक्त माहित राहील तो कुठून सुरू झाला आणि कुठे संपतो आणि काय. फक्त तूच समजू शकतो स्वतःला तसा. आणि त्यांनी तो स्वतःही तसाच म्हणतो. तर हे शेवटचे 2 श्लोक अत्यंत महत्वाचे आहेत.
यद यद विभूति मत सत्वम श्रीमतोर्जितमेव वा। जो जो भी विभक्ति युक्त, ऐश्वर्य युक्त, कांति युक्त, शक्ति युक्त वस्तु है, उसको तू मेरे तेज के अंश की ही अभिव्यक्ती जान, रिफ्लेक्शन. माझच हे पसरलेलं आहे, माझीच सावली आहे सगळीकडे. अथवा हे अर्जुन, इस बहुत जानने से तेरा क्या प्रयोजन है? मैं इस संपूर्ण जगत को अपनी योग शक्ति के एक अंश मात्र से धारण करके स्थित हूँ. अथवा म्हणजे यू नो व्हाट, बहुनयतेन किम ज्ञातेन, खूप वेगळ्या प्रकारे काय समजेल तरी समजू नाही शकणार. ज्ञातेन पूर्ण नाही कल्पना येणार. तव अर्जुना तुला. विष्ठ भी अहम इदम, विष्ठ भी म्हणजे उभा आहे मी नाही, हे इदम, हे सगळं उभं आहे. इदम विष्ठ भी कशात? अहम कृत्स्नम एक अंशेन स्थितो जगत, माझ्या एका अंशामध्ये, माझ्या एका केसावर. जसे ते शंकरांनी केस उपडलं, ते दक्ष प्रजापतीने यज्ञामध्ये अपमान केला म्हणून पार्वतीने स्वतःचा देह जाळून घेतला. याला कळलं इकडे शंकराच्या परिचरांनी, नंदिनी वगैरे सांगितलं की पार्वती मातांनी आत्मदहन केलं कारण दक्षाने असं अपमान केला तुझा म्हणून. तर शंकरांनी काय केलं, आपल्या जटाला एक केस काढला आणि आपल्याला त्याने वीरभद्र निर्माण झाला. त्याच्यासारखी शक्ती कोणाजवळ नाही. हे थैमान मचवलं दक्ष, तो पुन्हा नेस्त नाबूद राखच करून टाकला सगळा त्याचा. केसामध्ये काय शक्ती राहील? कोणी म्हणलं की मी माझा एक केस उपडला तर काहीच नाही होत, स्वतः केस स्वतःही उभा नाही राहू शकत. तर तसं तो म्हणते हे सगळं माझ्या एका अंशात उभा आहे कुठेतरी कसं तरी. ही त्याची विशेष प्रागट्य आहे सृष्टीभर. असा आपला कृष्ण, असा तो विठू चुपचाप मोठा सोजवळ बनून कमरेवर हात ठेवून उभा आहे, वाट पाहून आला. सीधा साधा भोला भाला तोच राम बनून आला. नंगे पाव चालला, इकडे तिकडे फिरून आला. तोच कृष्ण बनून मैया मोरी मैं नाही मागून काय, मला काय, मी कशाला चोरू, मला काय कळतंय. अडाणी शाळेत नाही जायचं म्हणताय, 2 महिने शाळेत गेला फक्त कृष्ण, आयुष्यभर 2 महिने बस शाळेत नाही जायचं. मला बासरी आवडते, बासरी वाजवू दे म्हणून. ढोर करायचं काय, आपल्या बाबांच्या एवढ्या गाया बकऱ्या सगळ्या, ते तसंही करायचं. ते शाळेत का करायचं? मी रोज सकाळी नेत जातो गायींना आणि आणत जातो वापस. ठीक आहे करतो. तो हा कृष्ण एवढा मोठा बालाजी म्हणून बसला, कोट्याधीश तिरुपतीला. पहाडावर जाऊन बसला, श्रीनिवास श्री गोविंदा, व्यंकटरमणा गोविंदा, नित्य निर्मल श्री गोविंदा, मेघश्याम गोविंदा, भागवत प्रिय गोविंदा. तो तिथे एवढा गणिखम्मा, ब्रह्मांडाधीश, द्वारकाधीश, सोने चांदी हिरे पाचूचा बनलेला, तो तिकडे दगडाचा विठ्ठल, तोच तिथे मीराबाईचा गिरीधर नांगर. त्यांनी हे सगळं क्लेम केलं, सांगितलं आपला दावा ठोकला, त्यांनी झेंडा ठोकला, याच्या हे सगळं माझं आहे. इथे आज थांबव, बरोबर आपली वेळ होत आली. ओम तत्सद इति श्रीमद् भगवद गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे विभूति योगो नाम 10th अध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु. हरि ओम तत्सत. जय श्री कृष्ण. असा तो आपला श्रीकृष्ण, राधेच्या आज्ञेत चालणारा, सुदाम्याच्या पायात काटे काढण्यासाठी रुक्मिणीला सुई आणायला वेळ होतोय, 2 मिनिटं तर लागतील. त्यांनी म्हटलं तर ड्रॉवर मधून घेऊन येतं. अरे ती खोली तिकडे आता 1 मिनिट तर लागेल. एवढा उशीर म्हणून पटकन दातानी त्याच्या पायातले काटे काढणारा ब्रह्मांडाधीश, एवढे धुळीत चिखलात चाललेला, कशा कुठून आलेला, पाय न धुतले अजून आत्ताच येऊन बसलाय, तोंडाने दाताने त्याचे काटे काढून आला. की मित्राला वेदना होत आहे, असह्य होता, त्या रक्त दिसते आहे, कुठे गेली काय कोणाला मान्य नाही करत, चिडचिड करणारा तिच्या रुक्मिणीवर हा ब्रह्मांडाधीश.
आलिंगन असं चिपकलेलं आहे की बघणार म्हणाले, अरे यातला देव कोणता आणि भक्त कोणता आहे? आता उलट वाढून आला, असं वाटलं का सुदामा देव बनून आला ना कृष्ण काय त्याची भक्ती कोणाला की काय? अर्जुनासाठी मग स्वतः मस्त उंच आसनावर बसलाय महाराज अर्जुन रथात, आणि हा उभा दिवसभर जिया जिया करत घोडे हाकून आला, 4 घोडे ना धरून धरून, घामाघूम धूळ वर्णनाचं, धूळ नुसतं सगळीकडे धूळ चेहऱ्यावर, ते केस सगळे कुरळे केस धुळेनी घामाने ओले होऊन गेले, चिपचिप झालेला, पायात खडावा घालून उभा, पाय दुखत नसेल टाचा घाल समोर, त्याच्या कोणी बाण आला तर पहिले मला लागेल त्याच्या आधी म्हणून असलेला हा एवढा ब्रह्मांडाधीश. हे जे सांगत होता, वीट फेकली पुंडलिकाने, अरे येतो बस ती म्हणून उभा राहा थोडा वेळ. ठीक आहे म्हणून उभा आहे तिथे आपलं बाबाजी, आपलं खरं वाटतं उभा, योगी 28 उभा का तर नाही, त्यांनी माझ्या भक्तांनी म्हटलं म्हणे उभा राहायच्यावर, अजूनही उभा आहे तिथे. तो निघूनही गेला, विसरला. इतका साधा भोळा बाबडा, याच्यामध्ये मन नाही लागत, अजून कोणामध्ये कसं मन लागते मला कळत नाही. दुसऱ्या कशामध्ये कोणतं माल मसाला चटरपटर मध्ये कसं मन लागू शकते? एवढा मोठा जो आणि एवढा विनम्र, इतका साधा भोळा जो आहे तो, त्याने द्रौपदी चपलाच त्याच्या पंच आपल्या पितांबरामध्ये धरणारा पदरामध्ये चपला काढून ठेवल्या, हे ओळखून घेईन तू आली आहे म्हणून कोणीतरी, तिथं भीष्म पितामहाला वरदान मागायला चालली, आता तुझ्या चपलांच्या आवाजाने ते ओळखेन की हा माणूस नाही बाई आहे. बाई म्हणजे बहुतेक द्रौपदी असेल. द्रौपदी म्हणजे आता नमस्कार करेन, मग मला आशीर्वाद द्यावा लागेल, सांभाळून राहायला हवा, असं फालतू पतिव्रता भाव जे काय सौभाग्यवती भाव वगैरे नको आशीर्वाद द्यायला युद्धात. एवढा सगळा तो खूप हुशार आहे भीष्म, म्हणून असं कर, तू इथे तुझी चपला जोडे काढून घे, ठेवू कुठे कोणी, आणि इथे नको ठेवू, सेवक बघून मी लक्षात येईल राणी आली म्हणून, माझ्या होते आपल्या पदरात धरणार, चपला जोडे चालत आले तिचे, आता जा म्हणून पुढे. कशाची लाज नाही, ब्राह्मण येऊन बसले अश्वमेध यज्ञामध्ये, राजसूय यज्ञात, बसा 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 पंक्तीमध्ये बसून पत्रावळी ताटू उचलणार, नाही 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 प्रभू, तुम्ही थांबा, आपलं नका उचलत, मला उचलू द्या, तुम्ही ब्राह्मण आहे, मी क्षत्रिय, हा देव म्हणून आला, ब्राह्मण देवता आहे तुम्ही, माझ्यासाठी श्रेष्ठ आहात, द्विज श्रेष्ठ, तुम्ही आम्हाला दीक्षा देता, तुम्ही आम्हाला मंत्र देता, तुम्ही आम्हाला द्विजातीय बनवत, संस्कार करून म्हणजे देऊन, तुमच्या पत्रावळी आम्हाला उचलू द्या. पत्रावळी उचलणार, उष्ट हाताने स्वतः त्यांचं सांडलेलं वरण हाताने भाताची चित्रावळी काढून उचलणारा ब्रह्मांडाधीश, तिरुपती बालाजी, द्वारिकाधीश, त्रिलोकपती, जगतपती, हा तुझा कृष्ण, हा माझा कृष्ण, त्याच्या नावाने अजून एकदा म्हणून दे, जय श्री कृष्ण. इथे थांबवू.